नमस्कार मंडळी. तुमचं आवडीच्या गोष्टीमध्ये स्वागत आहे. आज करणार आहे उलटा वडापाव. चला, त्यासाठी इथे मी मसाले घेतलेत काही: हळद, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट. इथे कढईत तेल ठेवलं आहे. तेलामध्ये कढीपत्ता, आलं लसूण मिरचीची पेस्ट केली ती टाकून घ्यायची. थोडंसं परतवायचं आहे. कांदा, मीडियम आकाराचे 2 कांदे घ्यायचे. टोमॅटो, 1 टोमॅटो, चवीनुसार मीठ, आणि इथे मसाले टाकून घ्यायचे आणि पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे. आणि इथे बटाटे उकळून घेतलेले आहेत. मसाला 2 मिनटं मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर बटाटे ॲड करायचे. इथे बटाटे टाकून आपली भाजी रेडी आहे. कोथिंबीरने गार्निशिंग करून इथे भाजी आपली रेडी झालेली आहे. आता इथे पुदिन्याची चटणी बनवते. त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहेत, पुदिन्याची पानं, आलं, लसूण, 2 ते 4 मिरच्या, चवीनुसार मीठ आणि लिंबू पिळून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता आपली पुदिन्याची चटणी रेडी आहे. आता बघा, इथे आपण तयारी करायची. इथे पावाला लावून घेतलेली आहे लाल चटणीची रेसिपी मी आधीच टाकलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि आता आपण भाजी बनवली ती लावून घ्यायची पावाला. बंद करून आता इथे बेसनाच्या बॅटरमध्ये मस्त डीप असं बुडवून घ्यायचं आणि पूर्ण बेसन लागेल असं लावून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये टाकून घ्यायचं. इथे बघू शकता, मस्तपैकी असं उलटा वडापाव रेडी आहे. सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी भूक लागली असेल तर तुम्ही नाश्त्याला बनवू शकता. जर तुम्हाला काही सुचत नसेल तर हे असं काही ट्राय करू शकता. चला मंडळी, बाय बाय.